उत्सव आहे नित्यानंद त्रयोदशीचा। हा खूपच महत्त्वपूर्ण असा उत्सव आहे आणि आपण म्हणतो की सगळ्यात कृपाळू अवतार नित्यानंद प्रभू आहेत। थोडं सोप्या पद्धतीने एक उदाहरण देऊन समजून सांगतो। हे उदाहरण तुम्ही पूर्वी ऐकलं असेल, पण जसं मी म्हणलो आपला विसरणं स्वभाव आहे, परत परत आपल्याला थोडं रिफ्रेश व्हायला लागतं। तर ते उदाहरण देतो। आता सध्या मुलांच्या परीक्षेचा काळ चालू आहे, 10वीच्या परीक्षाही चालू होतील, आता 12वीच्या चालू आहेत आणि पालक पण परीक्षामध्ये झालेले आहेत। त्यातला मी एक पालक आहे, त्यामुळे परीक्षाची काय परिस्थिती मला चांगली माहिती आहे। तर असा जर आपण विचार केला की सत्ययुग आणि आपण जर आपल्या जीवनाचं जे ध्येय आहे कृष्ण प्रेम मिळवायचं, तर ते सत्ययुगामध्ये कशा पद्धतीने मिळण्यासाठी अवघड होतं हे पेपरच्या माध्यमातून घेऊ। सत्ययुगाचा पेपर सगळ्यात जास्त अवघड, दीर्घ उत्तरी प्रश्न। अवघड पेपर म्हणजे काय? दीर्घ उत्तरी प्रश्न। सत्ययुगामध्ये पास होणं एवढं सोपं नव्हतं, बरेच जण फेल व्हायचे, पासच होत नव्हते। आणि परीक्षा तर खूप कडक, दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये द्या, त्यानंतर 3 पैकी 2 सोडवा, 1 सोडवा, असा काही प्रकार नाही। म्हणून आपण म्हणतो विश्वामित्र मुनी हजारो वर्ष तपश्चर्या, फेल झाले। सौवेरी मुनी फेल झाले, त्यांनी तर अशी तपश्चर्या केली, असा पेपर दिला की पाण्यामध्ये खाली बसले तपश्चर्या करायला, की बाकीचे काय आपल्याला बघायला मिळालं नको म्हणून। तरी दृष्टी गेली आणि तेही फेल झाले। पास होणं अवघड होतं सत्ययुगामध्ये। आणि सत्ययुगामध्ये तर असं म्हणतात की मनामध्ये जरी काही कुणाचा वाईट विचार केला तरी तोही अपराध पकडला जायचा। पेपर किती अवघड असेल विचार करू शकता। असा पेपर जर आता आपल्याला दिला आणि आपण मात्र काही करत नाही तरी पास आहे, ही कुणाची कृपा आहे? ही कलियुगातले जे युगावतार आहेत चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंची कृपा आहे। आपण जर सत्ययुगामध्ये असा असतो तर फेलच्या पलीकडे अजून काय आहे का? काय नाही, रिस्टिकेट, ह्याला शाळेमध्ये हा पात्रच नाही। एक लाल शेरा, पूर्वी असे भीती दाखवायला जायची शाळेमध्ये, फार जर वाईट वागेल तर मुख्याध्यापक एक लाल शेरा देतील आणि तो दिला की तुला कुठंच ऍडमिशन नाही परत कुठल्याच शाळेत। सत्ययुगाची परिस्थिती अशी होती, किती तपश्चर्या करा, कृष्ण प्रेम मिळणं दुर्मिळ, अशक्य। चांगले चांगले त्याच्यामध्ये आपण पाहतो ऋषी मुनी फेल झाले। त्यानंतर त्रेतायुग आलं, लोकांची थोडीशी बुद्धीची क्वालिटी, चारित्र्याची क्वालिटी, विचारांची क्वालिटी घसरली। भगवंतांनी सोपे थोडे पेपर काढले। सोपे पेपर म्हणजे काय? गाळलेल्या जागा भरा, खाली 4 पर्याय त्याच्या, त्यापैकी 1 सिलेक्ट करा, थोडं सोपं। जोड्या लावा, एखादी तरी जोडी चुकून पुढं मागं होऊन बरोबर येऊ शकते। परंतु त्रेतायुगामध्ये पण असं झालं, तरीही फेल, त्यात पण चुका, 4 मधली पण 1 बरोबर येत नाही, अंदाजे सुद्धा बरोबर येत नाही। असं अंदाजे फार वेळा घडत नाही। आपण किती जरी प्रयत्न केला, कधी कधी वाटते सोपं आहे, अंदाजे टिक करू, बरोबर अंदाजे टिकच चुकते। मला आठवते आमच्या विद्यार्थ्याच्या ह्याच्यामध्ये ज्याला काहीच येत नाही तो म्हणायचा मी काय करतो, डोळे झाकतो आणि असं 4 पैकी जिथं पेन पडेल टिपका टीप टाकायची। असं गमती जमती शाळेच्या जीवनात असायच्या की ज्यांना पेपरच सुटत नाही कसला। तर त्रेतायुगामध्ये पण फेल। भगवंत म्हणले अजून सोपा पेपर काढू। द्वापर युगात, द्वापर युगामध्ये काय? बहुपर्यायी प्रश्न, 4 खाली पर्याय, त्यातला एक कुठला तरी तुम्ही लिहा, तुम्हाला आठवायची गरज नाही। नुसती जर गाळलेली जागा दिली, खाली काहीच दिलं नाही त्याच्या पर्याय, तर कठीण आहे। पण पर्याय दिलेत तर थोडं सोपं आहे। बहुपर्यायामध्ये 4 हे आहेत पर्याय आहेत, त्यापैकी 1 बरोबर आहे, पण त्यात पण फेल व्हायला लागले। मग कलियुग आलं। मग नंतर भगवंतांनी विचार केला, आता तर ह्यांची परिस्थिती इतकी कठीण आहे, ह्यांच्या बुद्धीचा ऱ्हास झालाय, ज्ञानाचा ऱ्हास आहे, यांना जर पेपर अवघड दिला तर खूप अवघड आहे। मग चैतन्य महाप्रभू आले युगावतारमध्ये म्हणजे युगावतार रूप म्हणतो आपण। आणि चैतन्य महाप्रभूंनी काय संधी दिली आपल्याला? फक्त तुम्ही परीक्षा केंद्रावरती या,
नंबर टाका, नाव टाका, जे तुम्हाला येते तेवढं लिहा, बाकीचे ग्रेस मार्क देऊन मी तुम्हाला पास करतो. हे चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं. पण तरी काही काही जण आळशी, अरे ते परीक्षा केंद्रावर पण यायला तयार नाहीत. मग नित्यानंद प्रभू का कृपाळू आहेत एवढे. मी जर असं तुम्हाला 1 तास लेक्चर दिलं असतं तरी कळलं नसतं. जर आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत सांगितलं की आपल्याला थोडंसं समजायला सोपं जातं. आपण सगळेच कलियुगातले आहेत, आपल्याला एकदम वेद आणि पुराण सांगितलं तर अवघड आहे समजणं. चैतन्य महाप्रभू म्हणले केंद्रावरती या, जेवढे लिहायचे तेवढे या, नाव टाकता येईल ना, रोल नंबर टाका. जर फक्त परीक्षेला येऊन बसा तुम्ही वर्गात, काय 2-3 तासाचा पेपर आहे, जेवढे लिहिता आहे तेवढे लिहा, बाकी सगळं पुढचं मी बघतो. तरी कलियुगातले आळशी लोक आहेत, परीक्षा केंद्रावर पण यायला तयार नाहीत. जसं मंदिरामध्ये आपण बघतो हजारो लोकांना आपण आमंत्रित करतो, जन्माष्टमीच्या वेळेस लाखोनी संख्या आहे बारामतीची, पण सगळेच येत नाहीत कार्यक्रमाला. मग अशांसाठी काय. मग चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद प्रभूंना सांगितले, जे मंदिरात येणार नाहीत, जे पेपर द्यायला केंद्रावरती येणार नाहीत, त्यांच्या घरी तू जा आणि त्यांच्याकडनं फक्त रोल नंबर आणि नाव टाकून घेईन, बाकी सगळा पेपर तू सोडव. ते काम नित्यानंद प्रभू करतात. ती कृपा नित्यानंद प्रभूंची. सगळा पेपर सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला काही नाही करायचं, फक्त नाव टाकायचं आहे, आपला रोल नंबर टाकायचा आहे, बास. तुमच्या घरी येऊन तुमचा पेपर नित्यानंद प्रभू सोडवतात आणि तुम्हाला पास करतात. इतके कृपाळू नित्यानंद प्रभू आहेत. आणि हळूहळू तुम्ही ज्यावेळेस त्या लीला ऐकाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की नित्यानंद प्रभू हे कसे कृपाळू आहेत. ही कृपा कृष्णांनी केली नाही, ही कृपा रामांनी केली नाही, चैतन्य महाप्रभूंनी पण केली. पण चैतन्य महाप्रभूंनी काही क्लास लोकांना प्रचार केला, परंतु जो पतित लोकांना प्रचार आहे विशेष करून तो नित्यानंद प्रभूंनी केला. आणि नित्यानंद प्रभूंच्या आशीर्वादाने कृपेनीच चैतन्य महाप्रभू कृपा करतात. ह्या काही कथा ऐकल्या की आपल्या लक्षात येतं. म्हणून नित्यानंद त्रयोदशी हा खूप महत्त्वाचा उत्सव आहे. बऱ्याच लोकांना, नवीन लोक आहेत, त्यांना वाटले नित्यानंद प्रभू कोण. बरेचशी काही काही नावं, राम लक्ष्मण कृष्ण बलराम, ही आपल्याला नाव माहिती आहेत. चैतन्य महाप्रभूंची ओळख मला वाटते नवीन लोकांना थोडी हळूहळू होत असेल. पण आज थोडी नित्यानंद प्रभूंची पण तुम्ही ओळख करून घ्या, कारण हा सर्वात कृपाळू अवतार आहे की त्याची माहिती असणे. कारण नुसत्या जर आपण लीला ऐकल्या, लीला पाहिल्या तर आपण खूप स्वस्तात घेऊ नित्यानंद प्रभूंना. आपल्याला एकच माहिती, जगाई मदाईची लीला, आणि आपण त्याचा आनंद घेतो त्या लीलेचा. पण नित्यानंद प्रभू कोण आहेत हे जर आपल्याला कळालं तर त्या लीलेचा आस्वाद घेताना, जसं भगवद्गीता जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत भागवतममध्ये गेला आणि त्याच करून खास करून रासलीलेमध्ये गेला तर तुम्हाला कृष्ण नीट समजणार नाहीत. आधी भगवद्गीता बरोबर ठेवूनच भागवतम वाचलं पाहिलं असं म्हणतात. त्याचं कारणच ते की डायरेक्ट तुम्ही भागवतममध्ये जाल आणि कृष्णांची महानता तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही भगवंतांना स्वस्तात घ्याल, साधारण घ्याल रासलीलेमध्ये जाल तर. त्याचप्रमाणे नित्यानंद प्रभू कोण आहेत हे जर आपण समजून घेतलं आणि मग त्यांच्या लीला पाहिल्या तर आपल्याला त्या जास्त चांगल्या समजतील. रामलीलेमध्ये सगळ्यांना माहिती आहेत, राम आणि त्यांच्यावर कोण आहेत, लक्ष्मण. तेच लक्ष्मण म्हणजे नित्यानंद प्रभू. कृष्ण बलराम, कृष्णांबरोबर जे बलराम आहेत ते बलराम म्हणजेच नित्यानंद प्रभू. म्हणजे लक्ष्मण, बलराम आणि त्यानंतर नित्यानंद प्रभू. सुरुवातीला तुम्ही सध्या एवढीच नित्यानंद प्रभूंची ओळख समजून घ्या, हळूहळू मी तुम्हाला पुढची ओळख सांगतो. साधारण आपण पाहतो की राम आणि लक्ष्मण यांच्या जन्मामध्ये फारसं अंतर नाही, 1-2 दिवसाचं अंतर आहे रामांच्या आणि लक्ष्मणांच्या जन्मामध्ये. तरी पण लक्ष्मण मोठा भाऊ म्हणून त्यांचं शेवटपर्यंत त्यांनी ऐकलं. त्यांना काही न आवडणाऱ्या गोष्टी पण त्यांनी केल्या. सीतादेवींना वनवासामध्ये सोडवण्याची त्यांची इच्छा नव्हती आणि फारही वयात अंतर होतं असं नाही, थोडंच अंतर होतं, पण तरी पण वरिष्ठ बंधू म्हणून ते ऐकत गेले. पण त्यावेळेस त्यांनी एक निश्चय केला की परत जन्माला येईल त्यावेळेस वरिष्ठ मी वरिष्ठ होईल आणि रामांना कनिष्ठ ठेवेल. कारण आता त्यांच्या ज्या हे काय त्यांना ऐकायला लागलं ह्या सगळ्या गोष्टी, त्यांना त्या काही गोष्टी पटल्या नाहीत.
परंतु एक वरिष्ठ बंधू म्हणून त्यांनी त्याचा सन्मान केला. म्हणून आपण बघतो की पुढील जन्मामध्ये मोठे बंधू म्हणून बलरामजी आले कृष्णांचे. आणि इथं सुद्धा चैतन्य महाप्रभूंपेक्षा जवळजवळ 10 वर्षाचा पुढंच नित्यानंद प्रभूंचा आधी जन्म आहे. 10 वर्षांनी सिनियर आहेत नित्यानंद प्रभू. दुसरी गोष्ट अजून आपण पाहू शकतो, परिवार म्हणाल, राम लक्ष्मणांचा परिवार एक, कृष्ण बलरामांचा परिवार एक. पण या ठिकाणी तुम्ही पाहाल तर एका परिवारामध्ये चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंचा जन्म झाला नाही. हाडाई पंडित आणि पद्मावती यांच्या पोटी नित्यानंद प्रभू, सचीमाता आणि जगन्नाथ मिश्रा यांच्या पोटी चैतन्य महाप्रभू. परिवार एक नाही आहे, वेगळ्या परिवारामध्ये. तरी पण हे दोघं भाऊच आहेत. ज्यावेळेस नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभूंची नवद्वीपमध्ये एकत्र येतात त्यावेळेस ते दोघं सचीमातेंच्या बरोबर एकत्रच राहत होता आणि एकत्रच त्यांनी त्या ठिकाणी लीला केल्या. एका परिवारामध्ये जरी जन्म झाला नसला तर इटर्नली म्हणतो आपण, त्या पद्धतीने हे भाऊ आहेत. त्याच पद्धतीने अजून एक भाव पाहिला आपण थोडासा, तर लक्ष्मणांचा आणि बलरामांचा भाव आपल्याला माहिती. भाव म्हणजे स्वभाव, भाव वेगळा, भाव स्वभाव. तर थोडे क्रोधित होते. एखादी गोष्ट जर त्यांना पटली नाही तर ते सरळ क्रोध व्यक्त करायचा. पण नित्यानंद प्रभूंचा जर आपण स्वभाव पाहिला तर त्यांनी जी नम्रतेची परिसीमा दाखवली आपल्या जीवनातून, की त्याला आपण म्हणतो की कुठल्याच अवतारामध्ये एवढी परिसीमा दाखवली नाही भगवंतांनी, तेवढी नम्रतेची परिसीमा पार केली नित्यानंद प्रभूंनी आणि ती नम्रता दाखवली. ही नित्यानंद प्रभूंची महानता आहे. आणि कलियुगासाठी आपल्यासाठी त्यामुळं नित्यानंद प्रभूच केवळ आधार आहेत. कारण आपल्याला जर कोणी नियमाने आणि शिस्तीने आणि नियमात बसून जर आपल्याला जर भक्ती करायची म्हटली तर ती आपल्यासाठी होत नाही. अनेक अपराध करण्याची, अनेक चुका करण्याची आपल्याला सवय. मग आपल्याला अशी एखादी कृपाळूच व्यक्ती पाहिजे. त्यामुळे नित्यानंद प्रभूंचा आपण आश्रय घ्यायला पाहिजे. अजून एक गोष्ट जी आपल्या सगळ्यांना वाटू शकते, मंदिरामध्ये अनेक उत्सव होतात. जन्माष्टमी होती, राधाष्टमी, नरसिंह चतुर्दशी होती. आणि उत्सवाची कुठलीही सुरुवात असली की व्यासासनावर बसलेले प्रवचनकार एक वाक्य वापरतात, गौडीय वैष्णवांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा उत्सव आहे आज. मग ते जन्माष्टमी असली तरी तेच वाक्य असतं, आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वपूर्ण उत्सव. राधाष्टमी असले की आपण म्हणतो की राधा राणींची कृपा घेतल्याशिवाय आपली प्रगतीच नाही. नरसिंह चतुर्दशीचा उत्सव असला की आपण म्हणतो की नरसिंह भगवान तर एकमेव आशा. कधी कधी भक्तांना वाटतं हे काय, रामनवमी आले की हे म्हणतात सगळ्यात महत्त्वपूर्ण उत्सव नरसिंह चतुर्दशी. हे किती भगवंतांना प्रेझेंट करताना प्रत्येक वेळेस एक वाक्य ठरलंच, सगळ्यात महत्त्वपूर्ण उत्सव आजचा. पण हा उत्सव कसा महत्त्वपूर्ण सांगतो त्याच्या आधी याच्या मागचा भाव तुम्हाला सांगतो. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज पहिल्यांदा वृंदावनला यात्रा घेऊन गेले. आणि वृंदावनला यात्राची सुरुवात महाराजांनी अशीच केली की आपण अतिशय महत्त्वपूर्ण, सगळ्यात महत्त्वपूर्ण अशा पवित्र धामी आलो आहे, ते म्हणजे वृंदावन धाम. आणि वृंदावन धाम की जय. जसं तुम्ही म्हणला तसे तिथले पण बघतो. दुसऱ्या वर्षी यात्रा आली मायापूरला. महाराजांनी परत सांगितलं की सगळ्यात महत्त्वपूर्ण असं जे धाम आहे त्या धामात आपण आलो आहे, ते म्हणजे मायापूर धाम. मायापूर धाम की. नंतर परत तिसऱ्या वर्षी यात्रा कुरुक्षेत्रला. त्यावेळेस पण महाराज हेच वाक्य, सगळ्यात महत्त्वपूर्ण अशा धामी आपण आलो आहे, जे आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं धाम आहे ते म्हणजे कुरुक्षेत्र धाम. परत हीच कुरुक्षेत्र धाम की. कुणाला काही प्रॉब्लेम नसतो, एका भक्ताला प्रॉब्लेम असतो, कारण त्यांनी या तिन्ही यात्रा केलेल्या असतात. तो महाराजांना म्हणतो, महाराज वृंदावनला होतो तुम्ही म्हणले सगळ्यात महत्त्वपूर्ण धाम, तुम्ही मायापूरला आले म्हणले मायापूरला पण तेच म्हणले, कुरुक्षेत्र आल्यानंतर तुम्ही म्हणताय सगळ्यात महत्त्वपूर्ण धाम. आम्ही काय समजायचं. तर महाराजांनी सांगितलं, एक तर एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा आध्यात्मिक जगामध्ये दोन परस्पर विरोधी वाक्य पण सत्य असतात. परस्पर विरोधी वाक्य दोन्ही वाटू द्या तुम्हाला, ती दोन्ही वाक्य सत्य असतात.
भौतिक जगात असं नसतं, त्यातलं एक वाक्य खरं आणि एक वाक्य खोटं. आध्यात्मिक जगात तसं नाही. ही तिन्ही वाक्य खरीत, जरी ती परस्पर विरोधी वाटली ना, ही गोष्ट आपण नीट समजून घ्यायला हवी. ही परस्पर विरोधी वाटली तरी ही तिन्ही वाक्य खरीत. ही आध्यात्मिक जगामध्ये असं असतं, भौतिक जगामध्ये असं चालत नाही. आणि दुसरी गोष्ट, महाराज म्हणले आपण ज्या ठिकाणी आहोत त्या धामाचा आपण आश्रय घ्यायला पाहिजे. आपण आता नित्यानंद त्रयोदशीच्या उत्सवामध्ये आहोत, तर आपण नित्यानंद प्रभूंचा आश्रय घ्यायला पाहिजे आणि त्या धामाची महानता आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याचा आश्रय घेऊन आपण ती आत्मसात करायला पाहिजे. ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळं आज नित्यानंद त्रयोदशी, आज दुसरा विचार करायची आवश्यकता नाही. आज नित्यानंद प्रभूंची महानता समजून घ्यायची. साधा विचार करा ना, आपण थोडं भौतिक दृष्टीने जरी विचार केलो, आपण अनेक वास्तुशांतीला जातो आणि कुठं जरी गेलो तरी आपण एक करतो, कुणाचा बंगला बघितला, एक नंबर बंगला म्हणतो आपण. मागचा कुठला बंगला बघून आला त्याचं काय काढत नाही, काय घर बांधले तुम्ही. परत 10 दिवसांनी दुसऱ्याच्या वेळेस तुमचा एकच नंबर घर झालं. आपण कधी आपल्या मनात अशी भावना नसते की ही पूर्वीचं मागचं. तसं आत्ताचा उत्सव काय आहे, सगळ्यात महत्त्वपूर्ण उत्सव आहे. का आपण बाहेरच्या जगा पण ह्या भावनेमध्येच वागतो. आणि दुसरं मी सांगितलं की आध्यात्मिक जगामध्ये 2 परस्पर विरोधी वाक्य पण सत्यच असतात, एक खोटं आणि एक खरं असं नसतं. प्रभुपादांच्या जीवनामध्ये पण अशी एक कथा येते. प्रभुपाद पहिल्या अध्यायावरती बोलत असतात आणि पहिल्या अध्यायामध्ये बोलताना प्रभुपाद म्हणतात, युधिष्ठिर महाराजांनी इतका महान भक्त कोणी नाही. सर्वात महान भक्त युधिष्ठिर महाराज, त्यांना हरिदास पण मानतात. परत पहिल्याच अध्यायावरती 5व्या-6व्या स्कंदामध्ये प्रभुपादांचं एक लेक्चर असतं. त्यामध्ये प्रभुपाद म्हणतात, नारद मुनींसारखे दुसरे महान भक्तच नाहीत. आणि परत मग 7वा स्कंद चालू होतो, त्यामध्ये म्हणतात प्रल्हाद महाराजांसारखा महान भक्त नाही. जसं मगाशी म्हणलो, बाकी कुणाला प्रॉब्लेम नसतो, एका भक्ताला प्रॉब्लेम असतो. प्रभुपाद, तुम्ही एका लेक्चरमध्ये म्हटले की युधिष्ठिर महाराज महान भक्त, दुसऱ्या एका लेक्चरमधले तुम्ही म्हणाले की नारद मुनी महान भक्त, आणि आत्ता तुम्ही म्हणताय की प्रल्हाद महाराज महान भक्त. तर आध्यात्मिक जीवनाची सुरुवातच ही बेस्ट पासून होते. प्रत्येक जण महत्त्वपूर्ण आहे, म्हणून प्रत्येक जणाचा आपण आश्रय घ्यायला शिकलं पाहिजे. भेदभाव करण्याची वृत्ती आपल्या स्वभावामध्ये सगळ्यांचा आश्रय घ्या. सगळेजण बेस्ट आहेत. युधिष्ठिर महाराज आहेत, नारद मुनी आहेत, त्यानंतर प्रल्हाद महाराज आहेत, ध्रुव महाराज आहेत. सुरुवातच बेस्ट पासून आहे आध्यात्मिक जीवनाची, म्हणून आपण सगळ्यांचा आश्रय घ्यायला पाहिजे. आपल्यामध्ये बरोबरी करण्याची फरक आहे आणि आपल्या मनामध्ये अशी वृत्ती. समजा इथे एखाद्या भक्ताचं गुणगान झालं की मग आपल्या मनामध्ये भावना येते, अरे त्याच्यापेक्षा पण अजून महान आहेत. सगळ्यांचं तर गुणगान होऊ शकत नाही. आता काही आमच्या शिक्षकांना गुणवंत पुरस्कार दिले जातात. त्याच्यामध्ये आधी सांगितलं जातं की तुम्ही सगळे गुणवंतच आहेत, पण काही जणांचा गुणवंत म्हणून करायला लागतो पुरस्कार, म्हणून त्यांना बोलवले. सगळेच शिक्षक गुणवंत, शिक्षक म्हणजे गुणवंतच. त्याच पद्धतीने आध्यात्मिक जगामध्ये पण आपल्या जीवनाच्या, भक्तांच्या जीवनामध्ये पण काही भक्तांचा गौरव होतो, कधी कधी काही सेवेने. आपल्या मनामध्ये भावना येते, कधीतरी मनामध्ये येते, मी पण आहे ना, माझी आठवण नाही झाली कुणाला, माझी सेवा ते विसरले. अरे सगळेच इथं बेस्ट पासूनच आहेत. जे जे इथं आलेत, लाखोंमधले काही इथं आलेत, म्हणजे सगळे हिरेच आहेत. आणि आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या भक्तांना भेटतो ना, आपल्या भावनेमध्ये पण असा नाही फरक झाला पाहिजे, ह्या भक्तांपेक्षा ते चांगले, हे चांगले, हे चांगले बोलतात, हे चांगले सेवा करतात. काय गरज आहे? ज्यांचा पाशी तुम्ही आहात त्यांचा आत्ता आश्रय घ्या. तुम्ही त्यांच्यातले चांगले गुण पहा आणि त्याचं गुणगान करा. आपल्या मनामध्ये भेद आहे, बाहेर कुठं भेद नाही. सगळेच महान आहेत, सगळेच मोठे आहेत. आपण भेद करतो आणि आपण भेद करून फसतो. आणि आध्यात्मिक आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगतीने होण्याचं मूळ कारण दुसऱ्यातले दोष पाहणे. हे इतकं भयंकर आहे की चैतन्य महाप्रभूंची कृपाच आपल्यापासून दूर जाणार जर आपण भेद करत असू तर.
तरी आता मी तुम्हाला एवढं सांगितलं तरी पण मी आज तुम्हाला नित्यानंद प्रभू कसे महान आहेत ते सांगतो. तरी एक कथा येते, जे रघुनाथ दास गोस्वामी होते की त्यांना चैतन्य महाप्रभूंचा आश्रय घ्यायचा होता आणि ते खूप श्रीमंत होते. एका श्रीमंत जमीनदाराचे ते पुत्र होते. असं म्हणतात की इंद्राच्या खजिन्यापेक्षा त्यांचा खजिना मोठा होता आणि अप्सरेपेक्षा सुंदर त्यांची पत्नी होती. परंतु त्यांना हे सर्व सोडून चैतन्य महाप्रभूंचा आश्रय घेण्याची इच्छा होती, पण घरचे एवढे श्रीमंत असल्यामुळे घरचे त्यांना सोडत नव्हते आणि त्यांच्या बाजूला बॉडीगार्ड नेमले होते त्यांनी की यांना कुठंच जाऊन द्यायचं नाही. बराच वेळा प्रयत्न करायचे, परंतु त्यांना घरात ठेवलं होतं, लक्ष ठेवून होते. पण एकदा नित्यानंद प्रभू जवळच त्यांच्या तिथून हट्ट असं एक ठिकाण असतं, हट्टी ना, पाणीहाटी. तर त्या ठिकाणी नित्यानंद प्रभू येतात पाणीहाटीला आणि ते म्हणतात की चला नित्यानंद प्रभूंचं तरी आपण दर्शन घेऊया म्हणून. घरच्यांना विनंती करतात. घरचे म्हणतात ठीक आहे पाठवतो तुला, परंतु तुझ्याबरोबर बॉडीगार्ड असतील. ते 3-4 बॉडीगार्ड घेऊन ते पाठवतात. पण ते लांबूनच नमस्कार करतात नित्यानंद प्रभूंना आणि नित्यानंद प्रभू त्यांना म्हणतात की हा चोर आहे म्हणून. आता चोर आहे म्हणण्यामागची भूमिका अशी होती नित्यानंद प्रभूंची की एक तर लांबून नमस्कार करत होते आणि त्यांची भूमिका अशी होती की नित्यानंद प्रभूंना बाजूला करून डायरेक्ट चैतन्य महाप्रभूंची प्राप्ती करण्याची इच्छा. आता ही दिव्य लीला आहे त्या स्तरावरती समजून घ्या. चैतन्य महाप्रभूंना प्राप्त करण्याची त्यांची इच्छा होती की नित्यानंद प्रभूंना बाजूला करून आपण डायरेक्ट चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त करू शकत नाही. आणि मग नित्यानंद प्रभू रघुनाथदास गोस्वामींवरती कृपा करतात, आपलं चरणकमल त्यांच्या मस्तकावरती ठेवतात, त्यांच्यावरती कृपा करतात आणि त्यांना सांगतात आता इथं जे सगळे जे काही भक्त बसलेत त्यांच्यासाठी प्रसाद बनव म्हणून तो दहीचिडा फेस्टिवल आहे तो त्या ठिकाणी पार पडतो. तर सांगायचा मुद्दा की नित्यानंद प्रभूंची कृपा प्राप्त झाल्यानंतरच रघुनाथदास गोस्वामींना चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त होते. की कधीही आपण आपल्या जीवनामध्ये भक्तांना डावलून भगवंतांना प्राप्ती, गुरूंना डावलून भगवंतांना प्राप्ती ह्या मनोवृत्तीमध्ये असो तर आपण एक प्रकारे चोर आहे. आपली ही सगळ्यांना कृष्णप्रेम हवं आहे, पण सगळ्यांना डायरेक्ट पाहिजे. तर परंपरेतून तुम्ही जाल तर ते तुमच्यासाठी सोपं आहे आणि स्वतःच्या प्रयत्नांनी जाल, गुरूंशिवाय जाल तर ते अवघड आहे. जसं आपल्याला लिफ्टमध्ये बसवतात, फार जर तुम्ही एकदम 5 स्टार हॉटेलला किंवा एका ठिकाणी लिफ्टमध्ये गेलात तर ती व्यक्ती स्वतः तुम्हाला आतमध्ये बसवणार, ते बटन दाबणार, 7व्या नंबरवरती जायचं आहे तर तुमची ती सगळी सेवा होती. तर तुम्हाला डायरेक्ट 7व्या नंबरवरती पोचवलं जातं. पण तुम्ही स्वतःहून जर कराल तर कदाचित तुम्हाला वाटेल चला थोडंसं स्वर्गात जाऊन बघू, 2ऱ्या नंबरला उतरून बघू, 3ऱ्या नंबरला उतरून बघू आणि आपण फसू. पण ज्यावेळेस आपण गुरूंचा आश्रय घेऊ त्यावेळेस गुरु बरोबर तुम्हाला गोलोक वृंदावनपर्यंत नेतील. मध्ये आधी तुम्हाला कुठेही ते थांबवणार नाहीत आणि तुमच्या प्रयत्नाने तुम्ही जाल तर कदाचित तुम्ही कुठं उतराल सांगू शकत नाही. रेल्वेमध्ये ज्यावेळेस आपण यात्रेला निघतो त्यावेळेस भक्त गाडीत असतात आणि कधी कधी आपण खाली उतरतो, पण बाकीचे भक्त लक्ष ठेवून असतात खालच्या भक्तांना, चला चला गाडी हलती. आणि जर भक्त नसतील तर कदाचित एखादा रेंगाळला की खालीच थांबले, गाडी हल्ली. तसे गुरु आपल्यावरती लक्ष ठेवू नयेत, त्यांच्या माध्यमातून जाल, त्यांच्या हाताला धरून जाल तर गोलोक वृंदावन पण जायची शक्यता आहे. पण जे स्वतःच्या मनाने जाण्याचा प्रयत्न करतायत त्यांची यात्रा या जन्मामध्ये अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. म्हणून गुरूंची गरज आहे, म्हणून नित्यानंद प्रभूंची गरज आहे. तर चैतन्य महाप्रभूंच्यापर्यंत आपल्याला जर जायचं असेल, जसं आपण म्हणतो की चैतन्य महाप्रभू युगावतार आहेत आणि या कलियुगातील पतित जीवांवरती कृपा करण्यासाठी महाप्रभू प्रकट झाले. कृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सर्व काही सांगून टाकलं की एका भक्ताचं लक्षण काय पाहिजे, काय करायला पाहिजे, सर्व ज्ञान दिलं भगवंतांनी. कुरुक्षेत्रामध्ये सगळ्यांना आसुरांना पण मारून टाकलं. भगवंत थांबले गोलोकमध्ये. नारद मुनी एकदा आले, नारद मुनींना विचारलं काय परिस्थिती, सगळे आसुर मारलेत, सगळे ज्ञान दिले, भक्त काय वाढले का नाही.
नारद मुनी म्हणले, भगवंता तुम्ही एवढे करून पण भक्तांच्या संख्येत काय वाढ नाही झाली. ज्ञान दिलं तुम्ही आसुरे मारून टाकले कुरुक्षेत्रावरती, फक्त चांगली लोक शिल्लक ठेवली, भक्त शिल्लक ठेवले, तरी भक्तांची संख्या वाढली नाही. कारण लोकांना, कलियुगातले लोक एवढे पतित आहेत की त्यांना प्रत्यक्ष उदाहरणाच्या ह्याने दाखवून द्यायला लागेल की भक्त व्हायचं म्हणजे काय व्हायचं नक्की. आणि म्हणून मग कृष्ण परत चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आले. तर चैतन्य महाप्रभूंच्या, कृष्ण आणि चैतन्य महाप्रभू यांच्यामध्ये फरक नाही. कृष्ण चैतन्य महाप्रभू आहेत हे एक आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आपण इतर अवतारांच्या बाबतीत जशी चर्चा करतो तसं हा अवतार म्हणजे स्वतः भगवंत आहेत ते, जे चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आले. पण जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की चैतन्य महाप्रभूंनी जो प्रचार केला, प्रकाशानंद सरस्वती, हजारो त्यांचे शिष्य, ज्ञानी पंडित, मायावादी, क्लास वर्ग, सार्वभौम भट्टाचार्य, जगन्नाथपुरीचे मंदिराचे पुजारी, नंतर काही राजे असतील, प्रतापरुद्र महाराज असतील, शेठ गोस्वामी असतील, हा सगळा बुद्धिमान क्लास वर्ग. परंतु जो पतितांना जो प्रचार करायचा होता ते काम महाप्रभूंनी नित्यानंद प्रभूंकडे दिलं आणि त्यांना सांगितलं की घरोघरी जाऊन ही सेवा करा. आणि ती नित्यानंद प्रभूंनी केली. आणि आपल्यासाठी म्हणजे आपण क्लास आहे का कोण आहे आपण सगळ्यांनी शोधा. आपण पतित असू तर आपण नित्यानंद प्रभूंचा जास्त आश्रय घेण्याचा प्रयत्न करू. तर चैतन्य महाप्रभूंनी जो प्रचार केला त्या प्रचारामध्ये जे चैतन्य महाप्रभू ब्रह्मचारी म्हणून काही बंधनामध्ये करू शकत नव्हते, सर्व ठिकाणी जाऊ शकत नव्हते, ते काम ती सेवा नित्यानंद प्रभूंनी केली. म्हणून नित्यानंद प्रभू हे आपल्यासाठी आशेचं स्थान आहे. आणि चैतन्य महाप्रभूंपर्यंत पोचायचं असेल तरी आपल्याला नित्यानंद प्रभूंचाच आश्रय घ्यावा लागेल. आता आपल्याला सगळ्याला माहिती की चैतन्य महाप्रभू आपण म्हणतो की करुणेचे सागर आहेत. हे कृपा करुणा सिंधू, हे कृष्ण करुणा सिंधू, दीनबंधू जगतपते, करुणेचा सागर आहेत. जसं एक संगणक असतो, सगळं त्याच्यात ज्ञान आहे, संगणकामध्ये सगळं ज्ञान आहे, तरी पण त्याला एक पासवर्ड असतो. तो पासवर्ड तुम्ही टाकत नाही तोपर्यंत ते सगळं ज्ञान तुमच्या समोर येत नाही. किती ज्ञान असू द्या संगणकामध्ये तुमच्या, तो समोर असू द्या तो ज्ञानाचा सागर, पण त्याला एक छोटाच पासवर्ड असतो. तोपर्यंत तू टाकत नाही तोपर्यंत ते ज्ञान तुमच्या समोर येत नाही. जसं चैतन्य महाप्रभू करुणेचा सागर आहेत, पण ती करुणा तोपर्यंत तुमच्या समोर येत नाही जोपर्यंत तुम्ही नित्यानंद नावाचा पासवर्ड त्यामध्ये टाकत नाही, तोपर्यंत ती करुणा तुम्हाला मिळणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्याला जे दिव्य दिसतं ते लगेच हवं असतं, पण हे आपल्याला लक्षात येत नाही की आपण ते परंपरेतून घ्यायला पाहिजे, ते आपण भक्तांच्या माध्यमातून घ्यायला पाहिजे. तर थोडी तुम्हाला मी ती चैन समजून सांगतो. आपण सगळेजण या जन्मामध्ये एक गोष्ट प्राप्त करण्यासाठी आलोय, ते म्हणजे राधाकृष्णांचं आपण प्रेम म्हणतो. कुणाला जर विचारलं तर कृष्ण प्रेम हवंय, राधाकृष्णांचं प्रेम हवंय आपण सगळं म्हणतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राधाकृष्णांचं प्रेम चैतन्य महाप्रभूंशिवाय कुणाकडूनही आपल्याला मिळू शकत नाही. भारतामध्ये अनेक मंदिर आहेत, पण तुम्हाला अशा पद्धतीने कृष्ण प्रेमाच्या कथा आणि भगवंतांचं, राधाकृष्णांचं शुद्ध प्रेम कसं प्राप्त करायचं हे तुम्हाला बाहेर कुठेही ऐकायला मिळणार नाही. आणि तुम्हाला तसं कुठे ट्रेनिंगही मिळणार नाही. तुम्हाला कोण हरिनामाचा जप करा, कलियुगाचा नंबर हरिनाम आहे आणि आपण दासभावात कसं आहो, तुम्ही किती मंदिरला भेट दिले तरी तुम्हाला हे कोण सांगणार नाही. हे जी चैतन्य महाप्रभू अवतारित होताना बरोबर कृष्ण प्रेम घेऊन आले, म्हणून चैतन्य महाप्रभूंच्या कृपेनेच आपल्याला ते कृष्ण प्रेम मिळणार आहे, बाकी कुठून मिळणार नाही. ही गोष्ट झाली पक्की. आता दुसरी मगाशी मी तुम्हाला सांगितली. आता चैतन्य महाप्रभूंची कृपा आपल्याला कुठून मिळेल, कुणाच्या कृपेने मिळेल, कुणाच्या कृपेने मिळेल? नित्यानंद प्रभूंच्या. नित्यानंद प्रभूंची कृपा प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त होणार नाही. आणि नित्यानंद प्रभूंची कृपा आपल्याला कशी मिळेल? श्रील प्रभुपादांच्या कृपेने.
जे नित्यानंद प्रभूंना जे अपेक्षित होतं की पतितांचा उद्धार, तेच कार्य श्रील प्रभुपादांनी आपण म्हणतो परदेशामध्ये जाऊन पतित लोकांचा उद्धार करण्याचं काम केलं. ज्यांनी घर त्यागलं होतं, आई वडिलांचा त्याग केलता, समाजाचा त्याग केलता, व्यसनांच्या आहारी गेले होते पूर्णपणे, सरकारही हतबल झालं होतं. याच्याशिवाय पतिताची व्याख्या काय असू शकते? पतित म्हणजे तरी काय? जो कुठले नियम पाळत नव्हता, कुटुंबाशी त्यांनी काही संबंध ठेवले नव्हते, कुठले व्यसन असं नाही की त्यांनी केलं नव्हतं, अशा पतित लोकांचा उद्धार करण्याचं कार्य श्रील प्रभुपादांनी केलं. म्हणजे नित्यानंद प्रभूंना सगळ्यात जर प्रिय कोण असतील तर ते श्रील प्रभुपाद. आणि त्या श्रील प्रभुपादांच्या चळवळीमध्ये, त्या श्रील प्रभुपादांच्या आंदोलनामध्ये आपण छोटी जरी सेवा केली तर त्याच्यामुळे आपण नित्यानंद प्रभूंची कृपा आकर्षित करू शकू. म्हणून नित्यानंद प्रभूंची कृपा जर आपल्याला हवी असेल तर आपण श्रील प्रभुपादांच्या चळवळीमध्ये असंच निरंतर सहभागी होऊन दास भावनेमध्ये या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ह्या आंदोलनामध्ये सहभागी राहून दास भावनेने आपण सेवा केली तर आपण नित्यानंद प्रभूंची कृपा प्राप्त करू शकू. तर आपल्या लक्षात आलं असेल की कृष्ण प्रेम हवे चैतन्य महाप्रभूंकडनं मिळणार, चैतन्य महाप्रभू हवेत नित्यानंद प्रभूंकडनं आपल्याला होणार, आणि नित्यानंद प्रभूंची कृपा पाहिजे असेल तर आपल्याला श्रील प्रभुपादांचा आश्रय घ्यायला लागेल. बराच वेळा अजून एक नवीन भक्तांच्या गोष्टी लक्षात येत नाही, ती म्हणजे माहितीही असेल, ते म्हणजे पंचतत्व. पंचतत्वाची काय महानता आहे त्याच्यावरही आपण आज थोडी चर्चा करूया. चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस अवतरित झाले, भगवंत कधी अवतरित होतात तेव्हा ते एकटे येत नाहीत, ते आपल्या पार्षदांबरोबर येतात. हा पंचतत्व जो मंत्र आहे, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी गौर भक्तवृंद. तर चैतन्य महाप्रभूंनी या पृथ्वी तलावरती अवतारित झाल्यानंतर हे जे पंचतत्व आहेत, आपलं चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, श्रीवास ठाकूर, आपले गदाधर पंडित आणि अद्वैत आचार्य, या सर्वांच्या मदतीने या संकीर्तन आंदोलनाची सुरुवात केली. संकीर्तन आंदोलनाची सुरुवात चैतन्य महाप्रभूंनी आपल्या या अंतरंगा पार्षदांच्या मदतीने सुरुवात केली. याच्यामध्ये जे पहिले येतात ते अद्वैत आचार्य. अद्वैत आचार्यांनीच भगवंतांना विनंती केली की आपण या पृथ्वीवरती प्रकट व्हावे. लोक पूर्ण भौतिक जीवनाच्या आहारी गेलेले आहेत, म्हणून त्यांनी शालिग्राम शिलेची तुळशीपत्र आणि गंगाजल अर्पण करून पूजा करून भगवंतांना या पृथ्वीवरती प्रकट होण्याची पुन्हा पुन्हा विनंती केली. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू प्रकट झाले. अद्वैत आचार्य कोण आहेत तर अद्वैत आचार्य महाविष्णू आहेत. महाविष्णूत अद्वैत आचार्यांच्या रूपामध्ये प्रकट झाले. आणि तेच त्यांनी काय दिलं तर पंचरात्रिकी विधी, त्याचे ते स्वरूप आहेत अद्वैत आचार्य. थोडी थोडी महानता एका एका वाक्यामध्ये पाहूया आपण. पंचतत्वामध्ये जे काय महान हे आहेत त्यांच्याविषयी, म्हणजे तुम्हाला पंच तत्वाचं किंवा जे मंत्र आहे त्याचंही तुम्हाला महत्त्व लक्षात येईल, आणि ते एवढं महत्त्व का आहे, आणि आपण हरे कृष्ण मंत्राच्या आधी तो मंत्र का म्हटला पाहिजे. भक्त मंत्र चालू करतात, आपण नवीन सांगतो की तुम्ही करा, पण ते डायरेक्ट हरे कृष्ण मंत्रापासूनच सुरुवात करतात, हा मंत्र म्हणत नाहीत. तर हा मंत्र जो आहे जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी गौर भक्तवृंद, हा मंत्र म्हणूनच मग आपण माळेला सुरुवात करायला पाहिजे. हा मंत्र एकदा म्हणायचा आहे का सुरुवातीला, परत पुढच्या माळेला म्हणायचा नाही, प्रत्येक माळेच्या आधी हा मंत्र म्हणायचा आहे. आणि मग ह्या मंत्राचं एवढं महत्त्व काय, कारण या मंत्रामध्ये जे काही आहेत त्यांनीच या संकीर्तन आंदोलनाची सुरुवात केली आणि त्याचाच आश्रय आपण घेतला आहे. आणि ते चैतन्य महाप्रभूंनी संकीर्तन आंदोलन सुरू केलं, श्रील प्रभुपादांनी तेच आंदोलन पुढे नेलंय, प्रभूंच्या गुरूंनी तेच आंदोलन पुढे आणलंय, तेच प्रभुपादांनी दिलंय, आणि तेच आंदोलनामध्ये आपण आहोत. म्हणून ह्या पंचतत्वाचा जो मंत्र आहे त्याची महानता आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अद्वैत आचार्य त्यात एक नाव येतं, ते महाविष्णू आहेत, पंचरात्रिकी विधीचे ते स्वरूप आहेत, आणि त्यांनीच भगवंतांना या ठिकाणी येण्याची विनंती केली. त्यानंतर दुसरं जे नाव येतं ते श्रीवास ठाकूर. ते कोण आहेत तर ते साक्षात नारद मुनींनी श्रीवास ठाकूरांच्या स्वरूपामध्ये
अवतारित झाले नारद मुनी, आणि त्यांची तर जे काही संकीर्तन आंदोलन व्हायचं सुरुवातीला, नंतर महाप्रभूंनी यात्रा काढल्या, दक्षिण यात्रा, पण सुरुवातीला जे काही आंदोलन झालं ते आंदोलन यांच्या अंगणामध्ये श्रीवास ठाकूरांच्या, नाही तर घरीच व्हायचं. रात्र रात्र हे संकीर्तन आंदोलन चालायचं श्रीवास ठाकूरांच्या घरी, की सर्व भक्त सगळं आपलं म्हणतो सगळं विसरून ते आंदोलन रात्रभर चालायचं, थांबत नव्हतं ते रात्रभर. एकदा तर असं झालं की श्रीवास ठाकूरांचा मुलगा मरण पावला आणि बाहेर अंगणामध्ये कीर्तन चालले. भगवंत सगळे भक्त श्रीवास ठाकूर कीर्तनामध्ये सामील आहेत आणि मोठमोठ्याने कीर्तन चालले, पण श्रीवास ठाकूरांच्या लक्षात आलं की आतमध्ये काहीतरी अशुभ घटना घडली आणि आतमध्ये त्यांना संशय आला की आतमध्ये काय असं अशुभ घडलंय. बघण्यासाठी श्रीवास ठाकूर आत गेले. आत गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की आपला मुलगा मरण पावलाय. आपण याचं अनुकरणही करू शकत नाही आणि अनुसरणही करू शकत नाही, पण या भक्तांची महानता काय हे मात्र आपण समजून घेऊ शकतो. आणि आत पाहतात तर ते आपला मुलगा मरण पावलाय. पत्नी शोक करत असते त्या ठिकाणी बसून, बाजूचे काही लोक शोक करत असतात. श्रीवास ठाकूर म्हणतात की तुमचा शोक आता बंद करा, कारण इथं महाप्रभू आहेत, महाप्रभू इथं संकीर्तन करतायत आणि महाप्रभूंच्या आंदोलनामध्ये या कीर्तनामध्ये तुम्ही तुमचा शोक करून अडथळा आणू नका. आणि तुम्ही जर शोक करणार असाल तर मी गंगेमध्ये जाऊन उडी मारेल, तुम्ही थांबा. इतकं त्या आंदोलनावरती आणि महाप्रभूंवरती इतकं प्रेम. आणि मग बाहेर येतात. महाप्रभूंना पण संशय येतो. महाप्रभू म्हणतात की रोज जसा मी आनंद घेतो या कीर्तनामध्ये तो मला आज मिळत नाही, काहीतरी आत घडले. मग श्रीवासांना म्हणतात श्रीवास तू सांग आत काय झाले. आणि मग महाप्रभू आत गेल्यानंतर पाहतात की अशा प्रकारची घटना घडली, पण महाप्रभू आपल्या दिव्य स्तरावरती त्या मुलाला जिवंत करतात. पण नंतर तो मुलगा सांगतो सर्व त्याच्या जीवनाचं की मी आत्मा आहे आणि मी असे अनेक जन्म घेतलेत वगैरे. आणि मग महाप्रभू त्यांना त्याच ठिकाणी लगेच गोलोक वृंदावनला पाठवतात त्या आत्म्याला. तर सांगायचा मुद्दा, श्रीवास ठाकूरांनी आपल्या जीवनातनं जे दाखवून दिलं, महाप्रभूंवरती प्रेम, हरे कृष्ण आंदोलनावरती प्रेम, त्याची आपण तुलना बरोबरी अनुकरण अनुसरण काहीच करू शकत नाही, पण त्याचा आपण आश्रय मात्र घेऊ शकतो अशा भक्तांचा. आता हे नारद मुनी स्वतः तर ते कुठलं तत्व आहे तर ते आहे भक्तीचं तत्व. भक्ती तत्व आपण पंचतत्व म्हणतो ना, त्यातलं हे श्रीवास ठाकूर आहे ते भक्ती तत्व. आता याच्यामध्ये आणि नारद मुनीची आणि अद्वैत आचार्य आपले श्रीवास ठाकूर आहेत ते भागवत विधीचे स्वरूप आहेत. बघा अद्वैत आचार्य होते ते मी कुठले सांगितले तुम्हाला, कुठली विधी? पंचरात्रिके विधी. आणि श्रीवास ठाकूर भागवत विधी. आपल्या जीवनामध्ये या दोन्हीचं मिश्रण पाहिजे, नाहीतर तुमच्या भक्तीची गडबड होणार. पंचरात्रिके विधी पण आपण त्या स्तरावरती नाही पालन करू शकत, पण काही स्तरावरती पालन करायची सवय लावायला पाहिजे. भागवत विधी पण करायला पाहिजे आणि पंचरात्रिके विधी पण आपण काही प्रमाणात का ना होईना पाळायला पाहिजे. आपण त्या स्तरावरती पाळू शकत नाही. एकदा पंचरात्रिके विधी म्हणजे काय, हे आपण जी विग्रहांची सेवा करतो हे झालं पंचरात्रिके विधीनुसार करतो. याच्यामुळे काय होतं, विग्रह का पाहिजेत घरी, छोटं का होईना मंदिर घरी का पाहिजे, आपल्या जीवनाला शिस्त येते. निवळ आपण कथा ऐकणं, भागवत विधी म्हणजे कथा ऐकणं नुसतं, पण तुमच्या जीवनामध्ये जर शिस्त हवी, स्वच्छता हवी, वेळेचं थोडंसं व्यवस्थापन हवं, शुद्धता हवी आणि तुम्हाला तुमचा सत्वगुण वर यावा असं जर वाटत असेल तर या विधीचंही पालन करा. बऱ्याच वेळा भक्तांचा एकच समज असतो, श्रवण श्रवण श्रवण. ते भागवत विधीमध्ये ते श्रवण बरोबर आहे, पण बऱ्याच वेळा असं आपल्याला पाहायला मिळतं की बाकीच्या जीवनामध्ये त्यांच्यामध्ये नियोजन काही नाही आहे. ना स्वच्छतेचं नियोजन आहे, सकाळी लवकर उठून स्नान करून योग्य ती जी आंतरिक स्वच्छता, बाह्य स्वच्छता ही पंचरात्रिके विधीने येणार आहे. सकाळी लवकर उठला सत्वगुण वाढणार आहे. पण आज कलियुग एवढे रसातळाला आले
की ते फॉरेनमध्ये वगैरे आपण ऐकत होतो की लोक आंघोळ करत नाहीत, पण तीच पद्धत आता आपल्या भारतामध्ये पण यायला लागली की लोक कधी कधी आपणही सगळ्या गोष्टी करून मग शेवट आंघोळ. काही काही ठिकाणी असं होते की समजा माताजींची सेवा आहे, कुकिंगची सेवा, सगळं कुकिंग आपल्याकडे होत नाही, बाहेरचं सांगतो मी आपल्या समाजामध्ये होणं शक्यच नाही, कारण तुम्हाला रोज एवढं येतं हे सांगणे. पण काही काही ठिकाणी असं होतं माताजींकडनं, आधी स्वयंपाक हे सगळं करणार आणि मग आंघोळ करणार. पंचरात्री की विधी संपत चालली, लोकांनी डीटी वगैरे काय हे मूर्त्या आहेत नुसत्या याच्यामध्ये झडतो आहे. घरातून मंदिरं गेली, तिथं टीव्ही आला, तिथनं सगळी स्वच्छता गेली, शिस्त गेली, सर्व गोष्टी संपल्या. आणि आपणही भक्त म्हणून जर काही गोष्टी पाळणार नसूल, पंचरात्रिक विधीचा जर आपण आश्रय घेणार नसूल, बेसिक आश्रय घ्या, बेसिक. श्रील प्रभुपादांचंही तुम्हाला जर असं वाटत असेल आता आपण मायेमध्ये जास्त खेचलो जातोय, या विधीचा आश्रय घ्या. सकाळी लवकर उठा, आंघोळ करा, जप करा, मंदिरात येणं शक्य असेल तर मंदिरात या, घरी आरती करा, संध्याकाळची एक टाईम आरती करा, स्नान आंघोळ करून भगवंतांना भोग दाखवा, घरामध्ये एक मंदिरात एक फोटो ठेवा, शक्य असेल तर विग्रह आणा वरिष्ठांच्या परवानगीने. पण या पंचरात्रिक विधीचा आश्रय न घेता केवळ श्रवण कीर्तन सेवा याच्यामध्येच तुम्ही जर राहाल तर कदाचित सेवा करूनही सत्वगुण तुमचा तो विकसित होणार नाही, ती शुद्धता तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. प्रभुपादांच्या जीवनामध्ये सांगतो, काही शिष्य 3 महिने बुक डिस्ट्रीब्युशन करून आले. प्रभुपादांची सगळ्यात आवडती सेवा तर बुक डिस्ट्रीब्युशन. 3 महिने बुक डिस्ट्रीब्युशन केलं, बाहेर आले. प्रभुपादांनी पाहिलं की यांच्यामध्ये ती थोडी शिथिलता आली, कारण मंदिरात म्हणल्यानंतर 3:30 पावणे 4ला तर उठल्याशिवाय मला वाटतं पुढच्या विधीच त्यांच्या पूर्ण होणार नाहीत. आपल्याच मंदिराची कृपा आहे, थोडी आरती थोडी आपल्या अजून उशीर आहे मला वाटतं ना, 5ला, बाहेर 4:30ला पण आहेत. पण प्रभुपादांनी पाहिलं की यांच्यामध्ये थोडी शिथिलता आली. प्रभुपादांनी सांगितलं, आता इथून पुढं 6 महिने कुठलंही बुक डिस्ट्रीब्युशन नाही, काय नाही, मंदिरामध्ये 6 महिने राहायचं. कारण बुक डिस्ट्रीब्युशनमध्ये काय होणार, वेळ पुढं मागं होणार, थोडंच आरती वेळेत होणार आहे, त्या गोष्टी होणार नाहीत आणि बाकी सगळ्या गोष्टी घडणार नाहीत. मग ते थोडं ढिल्ला पण आला, थोडंसं सत्वगुण खाली आला. मग प्रभुपादांनी सांगितलं की आता मंदिरातनं बाहेर जायचं नाही, मंदिरामध्येच राहायचं आणि पालन करायचं. म्हणून ही पंचरात्रिक जी विधी आहे तिचंही पालन करणं आपण महत्त्वाचं आहे. तर आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये सत्वगुण विकसित करायचा असेल, स्वच्छता भक्तिमय जीवनामध्ये, जसं आता समजा मंदिरातल्या डीटी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, वेळ आणि स्वच्छता. पण आपल्यामध्ये, माझ्यामध्ये तर सांगतो, बऱ्याच वेळा ह्या 2 गोष्टी आपल्या अजूनही मंदिरात कमी पडतात, कारण आपण अजूनही जास्त भर श्रवणावरतीच आहे, आपण श्रवणावरतीच ऐकतो. मंदिरामध्ये प्रयत्नही करून वेळेवरती भोग लावण्याबाबतीत होत नाही एवढं. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतील, सगळेजण व्यावसायिक आहेत, सगळेजण नोकरीला आहेत, परंतु या गोष्टीशिवाय आपल्यामध्ये तो सत्वगुणाचा विकास होणार नाही. घरी पण आपण ते करायला पाहिजे. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण भूक दाखवतो, आपल्याला आवडेल त्या पदार्थाचा भूक दाखवतो. आपल्याला भूक लागली नाही आज दिवसभर तर भगवंतांना आज भूक नाही, आपल्यालाच भूक लागली नाही ना, भगवंतांना कशी लागेल. ह्या गोष्टींचं थोडं थोडं आपण पालन केलो तर आपला जो सत्वगुण आहे तो विकसित होईल, नाही तर आपण रजोगुणी राहू, तमोगुणी राहू. आणि दुसरी जी विधी ती भागवत विधी. भागवत विधी म्हणजे सगळ्यात आपल्याला सांगितलं जातं श्रवण आणि कीर्तन. श्रवण आणि कीर्तन भागवत विधीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं श्रवण, की तासोनतास किती पण वेळ श्रवण करण्याची. त्या श्रवण कसं नम्र भावनेने. असं सांगितलं जातं की हे सगळं कृष्ण प्रेम हे सगळं आपल्या आतमध्ये आहे, फक्त लक्षपूर्वक श्रवण केल्यानंतर ते आपोआप प्रकट होणार आहे. म्हणून कधी कधी बघतो आपण की जे भक्त पूर्वीच काय श्रवण घेऊन आलेत, वर्ष 6 महिन्यामध्येच ते बोलायला लागतात लगेच कृष्ण कथा, आणि लगेच ते प्रचार पण करायला लागतात. अरे मग काय त्यांना काय सगळं भागवतम त्यांचं वाचून झालं का? नाही झालं. त्यांनी सगळी भगवद्गीता त्यांना कळली का? नाही कळाली काहीच. मग ते बोलतात कसे? हे ऑलरेडी आत आहे. फक्त श्रवणाचं एवढं महत्त्व आहे की तुम्ही लक्षपूर्वक काही क्लास जरी ऐकले काही महिने
तरी तुमचं कृष्णप्रेम प्रकट होईल. म्हणून भागवत विधीमध्ये श्रवणाला फार महत्त्व आहे. जसं असं म्हणतात की उन्हाळ्यामध्ये कधी कधी बोरचं पाणी बटन दाबलं तरी ते पाणी येत नाही वरती, तिथं हवा साचलेली असते मध्ये. परंतु जो हुशार शेतकरी असतो तो 1-2 बादल्याच पाणी आणतो आणि तो टाकतो त्या नळीमध्ये, आणि ते टाकलं की बरोबर मग पाणी सुरू होतं आणि त्या 2 बादल्यानंतर मग हजारो बादल्या पाणी बाहेर येतं. तसं श्रवणाच्या काही बादल्याच लक्षपूर्वक ऐका. तुमच्या मुखातून हजारो बादल्या येतील आणि हजारो भक्त तुमच्यापासून होतील, कारण तुमच्यामध्ये ते ऑलरेडी आहे. कुणी कुणाला काही सांगत नसतं. आज जरी मी कथा करत असलं तरी तुम्हाला ऑलरेडी सगळं माहिती. फक्त आपलं काय होतं, ती श्रवणाची एकाग्रता आपल्याकडे नाही. आज सुद्धा किती जण लक्षपूर्वक ऐकतात शंका आहे. सगळेजण माझ्याकडे बघतो असं करतायत, परंतु आपलं मन हे कधी जाग्यावर नाही. आज श्रवणासाठी आपण बसलो तर बऱ्याच वेळा काही जणांचे डोळे मिटतात. इथून सगळं दिसतं बरं का, तर काही जणांचे डोळे मिटतात, त्याला पर्याय नाही. दिवसभर सेवा आहेत, कष्ट आहेत सगळे. श्रवणामध्ये आपण कमी पडतो. जे परीक्षित महाराजांनी श्रवण दाखवलं, त्या श्रवणातला काही अंशातला अंश जरी आपण घेऊ शकलो, बघा त्यांना तर किती मोठी चिंता होते. आपलं 2 कारणामुळे श्रवण होत नाही. एक म्हणजे आपल्याला लागलेली चिंता. खूप एखादा चिंताग्रस्त असेल त्याचं श्रवण नाही ना होणार. त्याला सारखे तेच विचार, तो ऐकत असतो पण त्याच्या डोक्यात तेच विचार असतात. तो इथं मन शांत करायला असतो, शांत करून त्याला काहीतरी सुचतंय का त्यातून. तर श्रवण चिंतेमुळे होत नाही. आणि दुसरी गोष्ट इंद्रिय तृप्तीच्या इच्छामुळं. इंद्रिय तृप्तीच्या इच्छा फार असतील, बघा ना, या भौतिक जगातलं सुख पण उपयोगाचं नाही, दुःख पण उपयोगाचं नाही. दुःख आलं तुम्ही त्या चिंतेने श्रवण होणार नाही. आणि तुम्हाला एकदम लाख रुपये आले, त्या लाख रुपयाचं काय करायचं या विचारामुळे तुमचं श्रवण होणार नाही. इंद्रिय तृप्तीच्या इच्छेमुळे श्रवण नाही आणि चिंतेमुळे श्रवण, काहीच उपयोगाचं नाही. हे दोन्ही सोडून देऊन सुख आणि दुःख या द्वंद्वातून बाहेर पडून तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी बसाल त्यावेळेस काहीतरी श्रवण होण्याची शक्यता आहे. म्हणून भागवत श्रवणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ती श्रवण विधी. आणि पंचरात्रिक विधीविषयी मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर येते गदाधर पंडित. गदाधर पंडित म्हणजे राधाराणी. राधाराणी गदाधर पंडित म्हणजे पुरुष अवतारामध्ये प्रकट झाले. कोण म्हणाल भगवंत स्वतः राधाराणींचा भाव घेऊन आले, परत राधाराणी गदाधर पंडितांच्या रूपामध्ये. कधी कधी असं होतं बघा, एखादी मशीन, नवीन मशीन असेल खूप महागडी, तर एखादी मशीन तुम्हाला दिली जाते आणि त्या मशीन समजून सांगायला 1 आठवडा एक व्यक्ती पण येते. तुम्हाला मी 1 आठवडाभर ही चालवायची कशी ती सांगतो, ती व्यक्ती बरोबर येते. तसं राधाराणी भाव दिलाय चैतन्य महाप्रभूंना, पण तो भाव कसा व्यक्त करायचा त्या सांगण्यासाठी गदाधर पंडितही त्या रूपामध्ये आलेत. राधाराणीच्या रूपामध्ये राधाराणी गदाधर पंडितांच्या रूपामध्ये आलेत. म्हणजे राधाराणींचा जो भाव आहे तो जर मायनस केला ते म्हणजे गदाधर पंडित. आणि जसं मी तुम्हाला म्हणालो की जसे एखाद्या मशीनसाठी एखादी व्यक्ती सांगायला येते, त्या रूपामध्ये गदाधर पंडितांच्या रूपामध्ये राधाराणी आल्यात. तर राधाराणी जे आहेत ते भावतत्व आहे. सगळे तत्व पाहिले आपण. श्रीवास ठाकूर आहेत ते भक्ती तत्व आहे, गदाधर पंडित आहेत ते भावतत्व आहे. त्यानंतर चैतन्य महाप्रभू जो आपला पंचतत्व मंत्र आहे त्यातला आपण एका नावावर चर्चा करतोय. म्हणजे तुम्हाला त्या पंचतत्वाची महानता लक्षात येईल. चैतन्य महाप्रभूंविषयी काय सांगावं, तुम्ही नेहमीच ऐकत आलाय की जे स्वतः भगवंत आहेत. आणि आपण झारखंडच्या जंगलामध्ये खास करून पाहिलं की वाघ, सिंह, हरिण की जे शत्रुत्व आहे एकामेकाचं, ते सगळं विसरून महाप्रभूंनी त्यांना डान्सिंग कीर्तन करायला लावलं. पुष्पाभिषेकाचं डान्सिंग कीर्तन खूप छान झालं. आम्ही नव्हतो, आम्ही तिकडे किचनमध्ये होतो. पण हे सगळे कोण कुठून काय कुणाला माहीत नाही, आपण सुद्धा असे एकत्र आलोय सगळे. इथं प्रत्येकाचे स्वभाव वेगळे आहेत, प्रत्येक वेगळ्या परिस्थितीतून आलाय, प्रत्येक वेगळ्या गावातून आलाय. पण आपण एकामेकाशी इतके जुळलो गेलोय की आपण आपल्या नात्यामध्ये पण एवढं जुळलो गेलो नाही. हे हरे कृष्ण महामंत्राची महिमा आहे.
हे हरे कृष्ण महामंत्रांच्या आंदोलनामुळे आपण जुळलं गेलोय, नाहीतर आपण काय असे एकत्र आलो असतो सगळे. हे तर डॉक्टर आहेत, वकील आहेत, प्रोफेसर आहेत, सगळे आहेत, काही आपला संबंध नसता आला. कधीतरी डॉक्टरांकडे गेलो असतो काही कामानिमित्ताने आपण, पण हे प्रेमाचं आदानप्रदान, विचारांचं आदानप्रदान हे केवळ प्रभुपदांची कृपा आहे. आणि चैतन्य महाप्रभूंनी दाखवून दिलं की तुमच्या विचारामध्ये भिन्नता असेल, तुम्ही वेगळ्या ह्याच्यातून जरी आला असेल, स्तरावरून जरी आला असेल, तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जर तुम्ही आश्रय घ्याल तर तुम्ही एकत्र त्याच्यामध्ये आनंद घ्याल. म्हणून आपण बघतो की वाघ आणि हरिण सुद्धा एकत्र मिठी मारून हरे कृष्ण आंदोलन झारखंडच्या जंगलामध्ये ह्या महामंत्राच्या माध्यमातून केलं. हे आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी दाखवून दिलं. आणि त्यानंतर आपण ज्यांचे आज उत्सव साजरा करतोय ते म्हणजे नित्यानंद प्रभू. आणि ह्यांनी जी असीम करुणा दाखवली या जगावरती, आणि त्यामध्ये खास करून उदाहरण येतं ते म्हणजे जगाई मदाईंचं. जगाई मदाईची कथा सगळ्या आपल्याला परिचित आहे. त्यांनी जी असीम कृपा दाखवली त्या कृपेला तुलनाच होऊ शकत नाही. तर ते नित्यानंद प्रभू असे हे जे पंचतत्व आहेत, हे 5 जण आहेत, यांनी संकीर्तन आंदोलनाची सुरुवात केली. आणि ह्या पंचतत्वाचा आश्रय घेऊन, या मंत्राचा आश्रय घेऊनच आपण हरे कृष्ण महामंत्राचा आश्रय घ्यायला पाहिजे. असंही सांगितलंय की या हरे कृष्ण महामंत्रापेक्षाही शक्तिशाली हा पंचतत्व मंत्र आहे. तरी पण आपण हरे कृष्ण महामंत्राचा का आश्रय घेतो? कारण चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सांगितले की हरे कृष्ण महामंत्राचं गायन करा म्हणून. पण त्याच्यापेक्षाही शक्तिशाली मंत्र हा आहे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी गौर भक्तवृंद. आणि आपल्याला जर, आणि हा मंत्र आपण ज्यावेळेस मंत्राच्या आधी म्हणतो त्यावेळेस काय होत, तर आपल्याला आशीर्वाद मिळतात अपराधापासून वाचण्यासाठी. कारण मंत्र म्हणताना आपण अनेक अपराध करतो, मानसिक स्तरावरती आपण अनेक अपराध करतो. हे जे आपण अपराध केले ते अपराध वाचवण्यासाठी जे आशीर्वाद आहेत ह्या मंत्रापासून मिळतात. आणि झालेले अपराध नष्टही या मंत्रामुळे होतात. म्हणून हा मंत्र आपण प्रत्येक माळेच्या आधी म्हटला पाहिजे. आणि मंत्र सोपा आहे. जरी एखाद्याला वाटले, समजा आता नवीन भक्त आहेत जे जप करतायत की हा मंत्र माझ्या लक्षात नाही आहे, इथल्या कुठल्याही भक्तांना विचारा, आपल्या मोबाईलमध्ये लिहून घ्या, वहीमध्ये लिहून घ्या आणि नियमितपणे या मंत्राचा आपण आश्रय घ्या. आठ 10 मिनटं आहेत. मला तर वाटते नित्यानंद प्रभूंची चर्चा सुरूच होणार नाही, पण मला असं वाटत होतं, मला काही भक्त आहे म्हणले की थोडंसं नवीन भक्त आहेत त्यांना सांगा पंचतत्व कोण आहेत आणि नित्यानंद प्रभू कोण आहेत. कदाचित कथा लीला राहिल्या तरी आपण त्या परत कधीतरी घेऊ, परंतु कमीत कमी एक त्याच्यामागचे जे तत्व आहे ते समजणं खूप महत्त्वाचं आहे. आता चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू दोघंही भगवंतच आहेत, परंतु हे जे भगवंत आहेत ते सेव्य भगवंत आहेत. चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू ते सेवक भगवंत, दोघंही भगवंतच. एक आहेत ते सेवा घेणारे आहेत आणि एक आहेत ते सेवा देणारे आहेत. कृष्ण आहेत ते सेवा घेणारे आणि बलराम जे आहेत ते सेवा देणारे. तसं चैतन्य महाप्रभू आहेत ते सेव्य भगवंत, म्हणजे सेवा घेणारे भगवंत, सेवा स्वीकारणारे. आणि नित्यानंद प्रभू आहेत ते सेवा देणारे. म्हणून आपण बघतो की नित्यानंद प्रभू किंवा बलराम जे असतील यांचा सेवा करण्याचा एवढा मूड आहे, एवढा भाव आहे की ते 5ही रसामध्ये भगवंतांची सेवा करतात. असे दुसरे कुठलेच भक्त नाहीत की जे 5ही रसामध्ये करतात. 5 रस कोणकोणते? शांतरस, दास्यरस, साक्यरस, वात्सल्यरस आणि माधुर्य रस. या 5ही रसामध्ये सेवा बलरामजी किंवा नित्यानंद प्रभू लक्ष्मण करतात, असे दुसरे कुठलेही भक्त करत नाहीत. यशोदामाई असतील वात्सल्य रसामध्ये करतील, राधाराणी माधुर्य रसामध्ये करतील. पण बलरामजी नित्यानंद प्रभू आहेत त्यांचा सेवा करण्याचा एवढा मूड आहे की ते 5ही रसामध्ये करतात. शांत रसामध्ये काय करतात? हे जे सगळं तुम्हाला दिसतोय, मृदंग, करताल, आल्टर,
जे काही तुम्हाला भगवंतांच्या सेवेमध्ये वापरलेले प्रत्येक जो दिव्य पदार्थ आहे त्याचा विस्तार केला आहे स्वतःला नित्यानंद प्रभूंनी, बलरामजींनी. मृदंगामध्ये बलरामजींनी विस्तारित केले स्वतःला. अल्टर असेल, करताल असेल, जे काही दिसतंय, मोरपिसार असेल, जे काही आहे त्या सगळ्यांचा जो विस्तार आहे तो बलरामजींच्या मार्फतच विस्तार झालेला आहे, खास भगवंतांचा सेवा करण्यासाठी. दासरसामध्ये काय आहे? गुरुच्या रूपामध्ये नित्यानंद प्रभू आहेत, बलरामजी आहेत. साक्यरसामध्ये आपल्याला अनेक कथा माहिती आहेत कृष्ण बलरामांच्या, चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभूंच्या, की कसे एकत्र खेळायचे आणि मैत्रीपूर्ण कसे ते वागले. वात्सल्य रसामध्ये कधी कधी नित्यानंद प्रभूंनी एक वडील, मोठा भाऊ या नात्याने, वडिलांची एक कधी म्हणतो आपण की मोठा भाऊ म्हणजे वडिलांसारखा असतो, तर जे राक्षस वगैरे यायचे त्याचं रक्षण करण्यासाठी नित्यानंद प्रभू कधी वडील नात्याने त्या ठिकाणी उपस्थित असायचे. प्रलंबासूर आले, अजून राक्षस आले, तर आपल्या कृष्णांना काही त्रास होऊ नये म्हणून त्यांचं रक्षण करण्यासाठी वात्सल्य भावामध्ये उपस्थित असायचे. आणि माधुर्य भावामध्येही बलरामजी नित्यानंद प्रभूंनी स्वतःला विस्तारित केलं. म्हणून जे अनंग मंजिरी गोपी आहेत, ज्या राधाराणींच्या बहीण आहेत, त्या स्त्री रूपामध्ये बलरामजी आहेत. पाची रसामध्ये आहेत, पण भाव काय? वात्सल्य भाव असला, माधुर्य भाव असला तर एक भूमिका नक्की सेवकाची. कधी कधी आपल्याला वाटतं की यशोदा माता बांधून ठेवतायत कृष्णांना प्रेमापोटी, पण त्याच्यामध्ये भावना ही सेवेची, सेवकाचीच भावना आहे. आपण मॅनेजमेंट करतो, पण याचा अर्थ आपण त्यांचे कंट्रोल नाही, आपण त्याचे सेवक आहे. हीच भावना प्रथम आहे. जरी आई वडील असले तरी भावना काय आहे? सेवा करण्याची. सोपी कथा सांगतो प्रभुपादांची, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक भाव जरी कदाचित असा वरचा वाटत असला, वात्सल्य भाऊ आपल्याला वाटतं की मी म्हणते तसे बांधू ना, कुठं चालला कृष्ण, थांब. आणि कृष्णांना ते पकडतायत, धरतायत, बांधतायत. आपल्याला असं वाटतं की कंट्रोल नाही, ती प्रेमापोटी फक्त ती तशी भावना आहे. परंतु त्याच्यामध्ये मेन जो उद्देश आहे तो सेवेचाच मूड आहे. जसं श्रील प्रभुपाद थोडेसे उतार वयामध्ये असताना आजारी पडायचे. आजारी पडले एकदा, आणि आजारी पडल्यानंतर आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवलं. त्यांना आयुर्वेदिक डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांनी सांगितलं की आता हे जे जास्त तळलेले असे पदार्थ प्रभुपाद खाऊ शकत नाहीत. कचोरी, समोसा वगैरे प्रभुपादांना तर ते खूप आवडते पदार्थ, परंतु प्रभुपादांना ते थांबवण्यात आलं. मग आता भक्तांना एवढं प्रेम प्रभुपादांवरती, कारण होतं काय बराच वेळा की प्रभुपाद कुणाला थांबवू शकत नव्हते किंवा थांबवलंही जात नाही. प्रभुपाद कसे म्हणणार, एखाद्याने काय आणूनच दिलं तर प्रभुपाद काय करून भक्तांनी मग एक कमिटी स्थापन केली. ते म्हणले एक कमिटी स्थापन करू आणि प्रभुपादांनी काय घ्यायला पाहिजे, काय नाही घ्यायला पाहिजे ह्याच्यावर लक्ष ठेवायचं या कमिटीने. कारण प्रभुपाद तर कोण भक्त आले आणि त्यांनी जर विनंती केली प्रभुपाद थोडा, तर प्रभुपाद थांबवू शकणार नाहीत. म्हणून एक कमिटी 3-4 भक्तांची स्थापन झाली. कधी कधी प्रेमापोटी भक्त असं करतात. श्रीमान नंदुलाल प्रभूंच्या बाबतीतही सुरुवातीला असे अनुभव आले. किती वेळा जरी सांगितलं की प्रभूजींना गोड नकोय, तेलकट नकोय, ती सेवा माझ्याकडे असायची. आताही समजा येतो कधी, पण मी भक्तांना सांगायचो पहिल्यांदा तोंडी, तेलकट करू नका. प्रभूजी गोड काय खाणार नाहीत, त्यांचे काय पथ्य आहेत. तरी प्रभूजींना घरी गेल्यानंतर प्रभूजी थोडं स्वीट, 2च भजी प्रेमापोटी. मग शेवट असा एक मेसेज आपल्या शिंदे माताजीने एक बनवला आणि त्याच्यामध्ये स्पष्ट टाकलं की तुम्ही जर याच्याशिवाय जर काय करणार असाल, शेवट एक थोडक्यात कमिटी स्थापन करायला लागली आणि भक्तांना थोडं कठोर शब्दात सांगायला लागलं की याच्याशिवाय जर तुम्ही काय करणार असाल तर मग प्रभूजी घरी प्रसादाला पुढे जाऊन येतील म्हणून सांगता येत नाही. मग जरा भक्त थोडे जाग्यावरती आले थोडे, तरी पण अजून काय गष्ट गुपचूप होत असतील तर माहीत नाहीत. तर तसंच प्रभुपादांच्या पण बाबतीत व्हायला. मग एकदा किचनमध्ये सामोसे तळले जात होते आणि प्रभुपादांना वास आला सामोशांचा. प्रभुपादांचे तर आवडते. प्रभुपादांनी बोलून घेतलं बघता, म्हणजे काय चाललंय, म्हणजे सामोसे चालले,
बोलले प्रभुपाद खाणार का सामोसा? म्हणले खाऊ की, हरकत नाही. पण ती कमिटी एकदम तयारच होती. कमिटी बाजूलाच उभे होते 2-3 भक्त. ते आले भक्त सामोसा घेऊन, जसं किचनमध्ये 2 भक्त उभे राहिले तिथं. सामोसा माघारी. प्रभुपादही हसले, जाऊ द्या म्हणले पुढच्या वेळेस बघू. तर कधी कधी आता इथं असं लक्षात येईल, एखाद्याला असं वाटेल गुरूंना कंट्रोल केलं शिष्यानी, गुरूंचं ऐकत नाहीयेत, गुरु सांगतायत सामोसा खायचा आणि शिष्य थांबवतायत, एक कमिटी स्थापन करून गुरूंची इच्छा ठेवली अशी नाही. हे प्रेमापोटी आहे. म्हणून यशोदा माई कधीतरी दाटतायत, बलरामजींचे कधीतरी कृष्ण पाय चेपतायत. ह्या ज्या सगळ्या गोष्टीत, ह्या सगळ्याचा मूळ सेवाच आहे, परंतु त्याच्यामध्ये प्रेम आहे. जरी सेवा एखादी वरचढ वाटत असली तरी त्याच्यामध्ये प्रेम असल्यामुळं ती तशी आपल्याला वाटते. पण कुठल्या पण रसात तुम्ही असू द्या, दास हाच मूळ आपल्याला ठेवायचा आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो, तुमच्याकडे एखाद्या वेळेस कुठली मॅनेजमेंट येऊ द्या, तुम्ही एखाद्या छोट्या कमिटीचे अध्यक्ष असू द्या, पण तुम्ही तीच भावना ठेवायला पाहिजे की मी जरी इथं नावापुरता अध्यक्ष असलो तरी मी ह्या कमिटीतील सदस्यांचा सेवक आहे. आणि त्या भावनेनेच त्यांच्यावर वागून हात जोडून विनंती करून त्यांना आपण काहीतरी सूचना करूया. आणि या मूडमध्ये जर आपण राहू तर शक्यता आहे अपराध कमी होण्याची. आणि तर शक्यता आहे जो हा दासानुभाव जो आपण गुरु महाराजांजवळ शपथ घेतली की दासानुभावामध्ये मी कृष्ण भावनेमध्ये सेवा करेल, तो मूळ आपला जपला जाईल. नाहीतर आपण ह्या बाकी सगळ्या कथा ऐकतो, आपण बरंच काय ऐकतो आणि आपल्यालाही वाटतं की इथं कंट्रोल पाहिजे, आपलं नेचरच कंट्रोल करण्याचं आहे. तर ती भावना खूप कठीण आहे. म्हणून ह्या सगळ्या रसामध्ये लक्षात घ्या तुम्ही की या सगळ्या रसामध्ये जरी कधी तुम्हाला काही कथेमधून वाटत असलं, आता नित्यानंद प्रभूंनी संन्यास दंड तोच तोडला. बाह्य दृष्टीने पाहिलं तर अरे काय, अरे त्याच्या मागची भावना, सेवकाची भावना आहे. ते इतके दुःखी झाले की जे परम भोगतायत त्यांनी आपल्या आईच्या सुंदर पत्नीचा त्याग केला आणि असा संन्यास वेशामध्ये फिरत आहेत, त्यांना इतकं त्याचं दुःख झालं आणि म्हणून तो ते संन्यास दंड तोडला. भावना सेवेचीच आहे. तर हा भावनेचा स्तर समजून घेणं नित्यानंद प्रभूंच्या आजच्या उत्सवातून खूप महत्त्वाचं आहे. तर हे सेवक भगवंत आहेत. दुसरं एक अजून होतं आपल्याकडनं, ज्यावेळेस आपण सेवा करायला लागतो, अनेक सेवा आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपल्या सेवेमध्ये कुठल्या तरी सेवेमध्ये दुर्लक्ष होतं आणि अडचणी येतात. नित्यानंद प्रभूंचं बलरामजींचं तसं नाही. आपल्यामध्ये एक व्यक्ती 1 किंवा 2 सेवा करू शकतो, तिसरी सेवा करायला लागला की गडबड झाली म्हणून समजा. अनेक सेवा स्वतःवरती घेणं कठीण आहे, अशक्य आहे, चुका होणार. म्हणून आपण पाहतो अनेक सेवा घेतल्या की साधनेकडे दुर्लक्ष, साधनेचे प्रॉब्लेम. अनेक सेवा घेतल्या की रिलेशनमध्ये दुर्लक्ष, रिलेशनचं प्रॉब्लेम. पण नित्यानंद प्रभू आणि बलरामजींच्या जीवनामधून आपण पाहतो अनेक सेवा, बलरामजी अनेक रूपात विस्तारित. दुसरा अजून आपण एक शेवटचं सांगतो आणि मी थांबतो 5 मिनिटामध्ये. त्याच पद्धतीने ही सृष्टीची निर्मिती कृष्णांपासून बलरामजी, प्रथम एक्सपान्शन, प्रथम अवतार बलरामजी, लगेच कृष्णांपासून, त्यानंतर वासुदेव, संकर्षणापासून महाविष्णू आणि त्यानंतर मग हे 3 विष्णू, कारणोदकशाही विष्णू, शिरोदकशाही विष्णू आणि गर्भोदकशाही विष्णू. आणि त्यानंतर ही सृष्टीची निर्मिती. म्हणजे सृष्टीच्या निर्मितीमध्ये ही बलरामजीच आहेत, नित्यानंद प्रभूच आहेत. त्यांच्यापासूनच ही सृष्टीची निर्मिती झाली. भगवंतांचं प्रथम एक्सपान्शन बलरामजी, तिथून ही सगळी सृष्टी निर्माण झाली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी नित्यानंद प्रभू बलरामजी आहेत. प्रत्येक सेवेमध्ये ते आहेत. कृष्ण फक्त सेवा घेत आहेत, बाकी सगळ्या सेवेचं नियोजन हे त्यांच्याकडे. त्यांचं अजून एक नाव आहे शेष, है ना, शेषनाग. शेष म्हणजे काय, शेषचा अर्थ अनेक आहे. शेषचा अजून एक अर्थ आहे, शेष म्हणजे शिल्लक राहिलेली सेवा करणारे. शेष म्हणतो ना आपण, शेष शिल्लक राहिलेली सेवा. मंदिरामध्ये शिल्लक राहिलेली वाइंडअप सेवा करणारे, त्यांना नित्यानंद प्रभू खूप कृपा करणार.
कारण तेच शेष आहेत. आणि सगळ्यात अवघड सेवा तीच असते. किती वेळा अनाउन्समेंट करा, एवढी एकाग्रता प्रसादामध्ये आपली असते. वाइंड अप सेवा तुम्ही करू शकता असं अनाउन्समेंट होती, ऐकायला येतं त्यातनं त्या माईकचा आवाज जरा कमी आहे ना. तर शेष म्हणजे काय, जे शिल्लक राहिलेली सेवा करतात किंवा जी सेवा भगवंतही करू शकत नाहीत ती सेवा करतात ते नित्यानंद प्रभू. शूर्पणखेचं नाक कापणं भगवंतांना शक्य नव्हतं, चल लक्ष्मण तू करून टाक. सीतांना वनवासात पाठवणं भगवंतांना शक्य नाही, लक्ष्मण कर. जी सेवा भगवंत करू शकत नाहीत ती सेवा ही नित्यानंद प्रभू बलरामजी करतात. हा धाम विस्तार, धाम म्हणतो आपण, आता सगळे आपण धामात जाणार आहे मे मध्ये. हा धाम विस्तार, धाम कुणाचा विस्तार आहे, हा बलरामजी नित्यानंद प्रभूंचा आहे. आणि ते धाम काय साधारण धाम नाही. नित्यानंद प्रभू किंवा बलरामजी ह्या धामामध्ये विस्तार करतात, हे साधारण धाम नाही. ते धाम असे पाहिजे तेव्हा विस्तारित होतं आणि पाहिजे तेव्हा संकुचित होतं. सकाळी ज्यावेळेस राक्षस येतात त्यावेळेस ते धाम मोठं होतं. राक्षस पळतोय कृष्णांच्या मागे, परंतु कृष्णांना तो पकडू शकत नाही, कारण बलरामजी ते धाम मोठं करतात, अंतर मोठं करतात. आणि गोपींना किंवा गोपांना ज्यावेळेस रासलीलेसाठी यायचं असतं ते धाम संकुचित होतं. एक पाऊल टाकलं की कृष्णांपाशी येऊन मिळतात. ऐका असं कुठलं गाव, पाहिजे तेव्हा धाम विस्तारित, पाहिजे तेव्हा धाम संकुचित. जेव्हा गरज आहे तेव्हा खूप विस्तार. राक्षसांच्या बाबतीत किती वेळ राक्षस येत आहेत, काय कृष्ण पुढे पळतायत असं वाटतंय, पकडू शकत नाहीत. का, धाम वाढत विस्तारित करतात बलरामजी. आणि रात्रीच्या वेळी गोपींना ज्यावेळेस ओढ लागली किंवा जेव्हा गोप बालक ज्यावेळेस कृष्णांना भेटण्यासाठी येत आहेत त्यावेळेस लगेच कृष्ण त्यांना भेटतायत. तर असं हे धामाचा विस्तारही नित्यानंद प्रभूंनी हे करतात. आता या धामाची अनुभूती कुणाला येते, ही धामाची अनुभूती आपल्याला नाही आली. अशी आपल्याला धामात गेल्यानंतर आपल्याला तिथले कदाचित अस्वच्छ गोष्टी, गटारीचं पाणी, फिरणारे त्याभोवती प्राणी हेच दिसतं आपल्याला नाही दिसत. पण आपण आचार्यांच्या जीवनामधनं पाहू शकतो की काही आपण आचार्यांच्या जीवनातल्या कथा ऐकतो की स्वतः राधाराणी आल्या, राधाराणींनी छत धरलं वरती ऊन लागू नये म्हणून, राधाराणीने खीर आणून दिली, कृष्णही आले. तर हे धाम दर्शन हे आचार्यांच्या जीवनामध्ये घडतंय. आणि त्यावेळेस कळतं की धाम हे साधारण धाम नाही, हे चिन्मय धाम आहे. हे जे वरचं धाम आहे गोलक धाम तेच ॲज इट इज खाली आले. म्हणून हे धामाचाही विस्तार, हे धामाचंही स्वरूप हे नित्यानंद प्रभू आहेत. म्हणून आपण ज्यावेळेस केवळ लीला ऐकू त्यावेळेस आपण सहजतेने घेऊ नित्यानंद प्रभूंना. पण ही नित्यानंद प्रभूंची महानता आपण ऐकली. दुसरं अजून काय, नित्यानंद प्रभू ह्यांनी जे हरिनाम प्रदान करणारे सगळ्यात मोठे दाने, चैतन्य महाप्रभूंपेक्षाही जास्त मोठे दाने, दानशूर आहेत नित्यानंद प्रभू. जगाई मदाईवरती चैतन्य महाप्रभूंची कृपा करण्याची इच्छाच नव्हती, कारण त्यांनी वैष्णव अपराध केला होता. पण नित्यानंद प्रभूंच्या इच्छेने चैतन्य महाप्रभूने उद्धार केला जगाई मदाईंचा. नित्यानंद प्रभू हे इतके दयाळू आहेत. बघा, एक गोष्टीतनं तुमच्या लक्षात येईल, आपण आणि शुद्ध भक्त किंवा भगवंतांमध्ये काय फरक असतो. एखादी व्यक्तीने आयुष्यात कधीच चूक केली नाही, आपली वृत्ती कशी असते बघा, कधीच काही चूक केली नाही एखाद्या व्यक्तीने, आणि त्यांनी कधीतरी एखादी चूक त्याच्याकडनं झाली, चोरी झाली आणि त्याला तुरुंगात टाकलं. बघा समाजाची वृत्ती काय, कधी आयुष्यात तो बिचारा इतका सात्विक वागला, कधी चूक, पण कधीतरी चूक झाली त्याच्याकडनं काय परिस्थितीने, आयुष्यभर आपल्याकडनं समाजाकडनं लेबल लागतं, चोर आहे, चोर, तुरुंगात जाऊन आलाय. त्याचे हजारो पुण्यगोष्टी लोक विसरून जातात एका क्षणात. ही समाजाची वृत्ती, ही आपली वृत्ती, चोर आहे. भक्ताची जीवनामध्ये एखादी चूक झाली असेल काय, आपण त्याला लेबल लावून टाकलं आयुष्यभरासाठी. हा ना, असं आहे. तीच कथा वारंवार आपण सांगतो. काय तुझा काय अनुभव, एकच अनुभव, तो त्याचाही नसतो, दुसऱ्याचा ऐकलेला असतो, तोच अनुभव. एक चुकीसाठी आयुष्यभर ती व्यक्ती चांगली वागली आणि एकदा जरी तुरुंगात गेली तर आयुष्यभरासाठी त्याला चोर म्हणून लेबल लागतं. ही आपली वृत्ती.
आचार्याची आणि शुद्ध भक्तांची वृत्ती काय असती? हजारो गुन्हे केले त्यांनी, लाखो गुन्हे केले, हजारो पाप केली जगाई मदाईंनी, लाखो पाप केली, पण एकदा जरी एक काम केलं चांगलं तर ते म्हणतात हा भक्त आहे. एक काम आयुष्यात चांगलं केलं, बाकी हजारो गोष्टी वाईट केल्या तरी चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू त्याला भक्ताचं लेबल लावतात आणि तेच प्रत्येकाला सांगतात. बाकीच्यांनी काही तरी नाही, तो भक्त आहे, तो भक्त आहे. जगाईला चैतन्य महाप्रभू माफ करत नव्हते, नित्यानंद प्रभू नाही, तो भक्त आहे, त्यांनी माझा जीव वाचवलाय. हजारो लाखो गोष्टी विसरले नित्यानंद प्रभू. चैतन्य महाप्रभू नाही, चक्राला बोलत होते, म्हणतो नाही हा भक्त आहे, त्यांनी माझा जीव वाचवला, मदाईला थांबवलं त्यांनी. एकच तेवढा गुण पाहिला आणि तोच पुन्हा पुन्हा महाप्रभूंना सांगितला आणि महाप्रभूंच्या मनामध्ये करुणा उत्पन्न केली. महाप्रभूंच्या मनामध्ये करुणा उत्पन्न करून जगाईचा जीव वाचवण्याचं काम आणि त्यांना कृष्ण प्रेम देण्याचं काम नित्यानंद प्रभूंनी केलं. आपल्याकडे भक्त कुणाची चूक घेऊन येतात, खूप शिकण्यासारखं आहे. जगाई मदाईची कथा तर इतकी अप्रतिम आहे की प्रत्येक एका एका ठिकाणच्या म्हणजे प्रसंगावरती अनेक जीवनात शिकू शकतात. लोकही आपल्याकडे कधीतरी कुणाची चुका घेऊन येतात, आपण ऐकतो आणि आपण दुर्दैवाने त्या चुकेला एक जोड चूक देऊन टाकतो. अजून आपण सांगतो हा तुझा अनुभव करेक्ट, मलाही पूर्वी असा आहे का. परंतु इथं नित्यानंद प्रभूंनी काय केलं की महाप्रभूंची आता करुणा कशी उत्पन्न होईल. महाप्रभू एवढे रागवलेत, ते काही करू शकतात. तर नित्यानंद प्रभूंनी काय केलं, म्हणले हो तो चांगला आहे, आपण जर असं करू शकलो कुणाच्या बाबतीत तर आपण जिंकलो. जर आपल्याकडे कोण एखाद्याच्या 10 चुका घेऊन आला तर आपण त्या व्यक्तीच्या मनामधली करुणा उत्पन्न केली आणि त्याला जर सांगितलं त्या व्यक्तीने ना एक बघ असं एक चांगलं काम केलं तर मला आठवतंय, असेल तुझे काय अनुभव बरं का, पण एक अनुभव माझ्याकडे आहे, मी तुला सांगतो. असं करून जो व्यक्ती त्या अग्नीमध्ये होरपळून गेलाय त्या पुढच्या व्यक्तीच्या चुकींच्या आणि तो स्वतःच्या जीवाला त्रास करून घेतोय, त्या व्यक्तीला तुम्ही जर सांगू शकला आणि त्याच्यामध्ये थोडी करुणा उत्पन्न, प्रत्येकाच्या आत करुणा आहे, असा कुणीही जगातला व्यक्ती नाही. जंगलचा राजा सिंह जरी असला तरी त्याचं त्या मुलावर प्रेम आहे. कुणी असा नाही की ज्याकडे करुणा नाही, फक्त ती उत्पन्न करण्याची शक्ती आपल्यात नाही, त्यामुळे अडचण आहे. ती नित्यानंद प्रभूंनी चैतन्य महाप्रभूंच्या मनामध्ये करुणा उत्पन्न केली आणि त्यांना सांगितलं सोडून द्या. आणि ती जर आपण करण्याची किंवा तसं ट्रेनिंग जर आपण आपल्या मनाला लावलं तर शक्यता आहे की आपण वैष्णव अपराधापासून दूर राहण्याची, नाही तर आपणही मिसळले जाणार आणि आपणही त्यात अडकणार. तशा अनेक कथा आहेत. नित्यानंद महाप्रभू की, श्रील प्रभुपाद की, हरे कृष्ण.